Standard 9th, Subject Maths Part 1st, Chapter 4, Ratio and Proportion. Students, we already started this chapter in the last lectures. Today we are going to study theorem on equal ratios. First, if A upon B is equal to C upon D, then A upon B is equal to C upon D is equal to A plus C upon B plus D. This property is known as theorem on equal ratios. म्हणजे इथे काय केलं, हे दोन रेशोज इक्वल दाखवलेत, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. हे इक्वल रेशोज आहेत आणि म्हणून आपण पुढे काय करणार आहे, न्यूमरेटरचे ॲडिशन ए प्लस सी, डिनॉमिनेटरचे ॲडिशन बी प्लस डी, अशा प्रॉपर्टीज आपल्याला सम सोडवताना वापरायची आहे. Second, if A upon B is equal to C upon D is equal to E upon F is equal to dot 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 finite terms, and if L, M, N are non-zero numbers such that LA plus MD plus NF plus dot dot is not equal to 0, then each ratio is equal to LA plus MC plus NE plus dot 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 upon LB plus MD plus NF plus dot dot dot. This is the general form of the above theorem, means here theorem on equal ratios. इथे पण तसंच केलंय, इथे आपल्याला हे इक्वल रेशोज दाखवलेत आणि मग जर आपण एल एम एन हे नॉन झिरो नंबर्स घेतले तर इथे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आहे, एल इंटू बी प्लस एम इंटू डी प्लस एन इंटू एफ प्लस डॉट डॉट इज नॉट इक्वल टू 0. हे जर नॉन झिरो असेल तर आपला इच रेशो इज इक्वल टू, परत काय केलं आहे, एलने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आहे, नंतर एमने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आहे, एनने सुद्धा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं आहे आणि मग न्यूमरेटरचे ॲडिशन न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचे ॲडिशन डिनॉमिनेटरला घ्यायचे. हे सुद्धा आपल्याला सम सोडवताना वापरायचं आहे. लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 4.4. क्वेश्चन फर्स्ट, fill in the blanks of the following. First sum, x upon 7 is equal to y upon 3 is equal to 3x plus 5y upon dash 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 is equal to 7x minus 9y upon dash dash dash. Here 3, इथे जे 3 आहेत तेच 3 आपण इथे घेतोय, इंटू एक्सची व्हॅल्यू आपल्याला 7 घ्यायची, एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 7 घ्यायची इथून, प्लस 5 इंटू वाय, हे 5 घेतले आपण इथे, इंटू वाय, वायची व्हॅल्यू आपल्याला 3 घ्यायची आहे, 3. तसंच इकडे 7x मायनस 9y अपॉन डॅश डॅश डॅश, हा 7 इंटू एक्सची व्हॅल्यू 7 घ्यायची, मायनस 9, हा जो 9 आहे तो 9 घ्यायचा, इंटू वायची व्हॅल्यू 3. नाउ देअरफॉर x अपॉन 7 इज इक्वल टू y अपॉन 3 इज इक्वल टू 3x प्लस 5y अपॉन 3 7 जा 21 प्लस 5 3 जा 15 इज इक्वल टू 7x मायनस 9y अपॉन 7 7 जा 49 मायनस 9 3 जा 27, here 27. Here therefore x upon 7 is equal to y upon 3 is equal to 3x plus 5y upon 21 plus 15 36 is equal to 7x minus 9y upon 49 minus 27 22.
49 minus 27 22. Second sum, a upon 3 is equal to b upon 4 is equal to c upon 7 is equal to a minus 2b plus 3c upon dash 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 is equal to dash 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 upon 6 minus 8 plus 14. Here a upon 3 is equal to b upon 4 is equal to c upon 7 is equal to a minus 2b plus 3c upon a 3. a ची व्हॅल्यू काय आहे आपली 3. इथे a आहे तर इथे आपण a ची व्हॅल्यू घेणार 3 मायनस 2 हा आपण 2 घेतला इंटू b ची व्हॅल्यू 4 b ची व्हॅल्यू 4 प्लस साइन हेच घ्यायचे आपल्याला. हे आपण मायनस साइन इथे घेतलं तसं आता इथे प्लस साइन घ्यायचं. हा 3 घेतला इंटू सी ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 7. सी ची व्हॅल्यू 7 इज इक्वल टू डॅश 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 अपॉन 6 मायनस 8 प्लस 14. आता हे 6 कसे आले इथे ए ची व्हॅल्यू आपल्याला 3 आहे. ए ची व्हॅल्यू 3 आहे. 3ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 6 होतील. 3ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 6 होतील. म्हणजेच हे 6 आपले आलेत. इथे ए ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे आणि 3ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 6 आलेले आहेत. इथे मायनस 8 हे मायनस 8 कसे आले तर इथे बी ची व्हॅल्यू काय आहे 4. बी ची व्हॅल्यू 4. 4ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 8 होतात. 2ने मल्टिप्लाय केल्यावर 8 होतात. 4ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 8 होतात. आणि हे 14ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 14 इथे 14 दिलेले आहेत. इथे सी ची व्हॅल्यू 7 आहे. 7ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 14 होतात तर 2ने मल्टिप्लाय केल्यावर 7ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 14 होतात. आणि म्हणून इथे येणार आता 2a. इथे काय येणार 2a. का 2a आले इथे हे 2 आणि ही ए ची व्हॅल्यू 3 म्हणून a मायनस साइन हा 2 आणि ही 4 बी ची व्हॅल्यू आहे म्हणून इथे b प्लस हे प्लस साइन इथे 2 आणि ही 7 कशाची व्हॅल्यू आहे सी ची व्हॅल्यू आहे म्हणून हे आपलं असं आलं. आता आपण हे इथंही लिहू शकतो याच्या जागी पण आपल्याला सममध्येच असं दिलं आहे म्हणून असंच ठेवलं. फक्त तुम्हाला हे समजावून सांगण्यासाठी घेतलं आहे. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा असं लिहून ठेवू शकता समजण्यासाठी. नाउ हिअर 3 मायनस 2 इंटू 4 8 प्लस 3 इंटू 7 21. 2a minus 2b plus 2c upon 6 minus 8 plus 14. Therefore, a upon 3 is equal to b upon 4 is equal to c upon 7 is equal to a minus 2b plus 3c upon 3 minus 8 minus 5. 3 minus 8 minus 5 minus 5 plus 21 16 is equal to 2a minus 2b plus 2c upon 6 minus 8 plus 14. हे आपलं आन्सर. क्वेश्चन नंबर 2. 5m minus n is equal to 3m plus 4n. Then find the values of the following expressions.
फर्स्ट एक्सप्रेशन एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. सेकंड 3m प्लस 4n अपॉन 3m मायनस 4n. आता इथे हे जे इक्वेशन दिलं आहे 5m मायनस एन इज इक्वल टू 3m प्लस 4n ते इक्वेशन घेतलं आपण. नंतर m एका साईडला आणि n दुसऱ्या साईडला घेतोय आपण. 5m हे प्लस 3m इकडे येताना मायनस 3m झाले इज इक्वल टू 4n आणि हे मायनस n तिकडे जाताना प्लस n झाले. साईन चेंज होतं साईड बदलताना. 5m मायनस 3m 2m इज इक्वल टू 4n प्लस n 5n. आता आपण व्हेरिएबल एका साईडला आणि नंबर्स दुसऱ्या साईडला घेतो. तर m आणि हा n इकडे येताना इथे मल्टिप्लाय इकडे येताना डिवाइड झाला म्हणून m बाय n इज इक्वल टू 5 आणि हा 2 इकडे जाताना इथे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड झाला म्हणून 5/2. म्हणजेच आपल्याला मिळाले m बाय n इज इक्वल टू 5/2. आणि हे जे m बाय n इज इक्वल टू 5/2 मिळाले त्याचा वापर करून हे दोन्ही एक्सप्रेशन्स तुम्ही सोडवायचे. मी सोडून देणार नाही कारण हे प्रॅक्टिस सेट 4.3 मधल्या पहिल्या क्वेश्चनप्रमाणे सोडवायचे म्हणून ते तुम्ही घरी सोडवा. क्वेश्चन नंबर 3. फर्स्ट सम इफ a into y plus z is equal to b into z plus x is equal to c into x plus y and out of a, b, c no two of them are equal, then show that y minus z upon a into b minus c is equal to z minus x upon b into c minus a is equal to x minus y upon c into a minus b. आन्सर. आता आपण हे पहिलं सेंटेन्स इथलं लिहिलं. नो टू ऑफ ए बी सी आर इक्वल म्हणजे ह्या ए बी सीमध्ये कोणतेच दोन सेम नाही आहेत. देअरफॉर दी व्हॅल्यू ऑफ ईच ए मायनस बी, बी मायनस सी अँड सी मायनस ए इज नॉट 0. म्हणजे ह्या ए मायनस बी, बी मायनस सी, सी मायनस ए ह्या व्हॅल्यू नॉन 0 आहेत. देअरफॉर हे आपलं पहिलं इक्वेशन लिहिलं आपण. ए इंटू वाय प्लस झेड इज इक्वल टू बी इंटू झेड प्लस एक्स इज इक्वल टू सी इंटू एक्स प्लस वाय इथे आपण लिहून घेतलं. इथं लिहिल्यानंतर याला आपण ए बी सीने डिवाईड केलं. ए इंटू वाय प्लस झेड अपॉन ए बी सी इज इक्वल टू बी इंटू झेड प्लस एक्स अपॉन ए बी सी इज इक्वल टू सी इंटू एक्स प्लस वाय अपॉन ए बी सी. म्हणजे ह्या तिघांना आपण ए बी सीने डिवाईड केलं. का डिवाईड केलं तर इथे आपल्याला ए बी आणि सी हा नको आहे म्हणून आपण ए बी सीने डिवाईड केलं. आणि ए बी सीने डिवाईड केल्यानंतर ए आणि ए कॅन्सल, बी बी कॅन्सल, सी सी कॅन्सल झाले. आणि मग आपल्याला y प्लस झेड अपॉन बी सी इज इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन ए सी इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन ए बी मिळालं. आता आपल्याला हे शो दॅट आहे तर आपण बाय द थेरम ऑन इक्वल रेशोज ईच रेशो इज इक्वल टू. आता ईच रेशो इज इक्वल टू आपण काय घेणार इथे हा डिनॉमिनेटर घेणार. ए इंटू बी ए बी मायनस ए इंटू सी ए सी तो डिनॉमिनेटर घेणार आपण. हा इथला एने बीला मल्टिप्लाय केलं ए बी झालं मायनस एने सीला मल्टिप्लाय केलं ए सी झालं. आता इथे ए बी, इथे ए बीची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला एक्स प्लस वाय. इथे एक्स प्लस वाय घ्यायचं. त्याला ब्रॅकेट टाकू आणि इथे मायनस साईन आहे. हे मायनस साईन घेतलं. ए सी, ए सीचा न्यूमरेटर घ्यायचा झेड प्लस एक्स आणि हे सॉल्व करायचं. ब्रॅकेट ओपन करायचं आहे आपल्याला. एक्स प्लस वाय मायनस झेड आणि हे ब्रॅकेटच्या बाहेरचं साईन मायनस असल्यामुळे ब्रॅकेटच्या आतलं साईन चेंज होतं. प्लसचं मायनस झालं एक्स
अपॉन ए बी मायनस ए सी इज इक्वल टू, आता इथे एक्स मायनस एक्स कॅन्सल, वाय मायनस झेड अपॉन ए बी मायनस ए सी इज इक्वल टू वाय मायनस झेड अपॉन ए कॉमन बी मायनस सी, ब्रॅकेटमध्ये बी मायनस सी हे फर्स्ट इक्वेशन फर्स्ट. each ratio is equal to, आता आपण इथे each ratio is equal to फर्स्ट रेशो घेतला, हा फर्स्ट रेशो घेतला. नंतर आता each ratio is equal to आपल्याला हा सेकंड रेशो दाखवायचा आहे आणि म्हणून आपण हे डिनॉमिनेटर हा घेणार, बी इंटू सी बी सी मायनस बी इंटू ए बी ए आणि आता बी सी. बी सीचा न्यूमरेटर काय आहे, बी सीचा न्यूमरेटर वाय प्लस झेड तो घेणार आपण, वाय प्लस झेड ब्रॅकेट मायनस, हे मायनस साईन घेणार, बी ए म्हणजेच ए बी, त्याचा न्यूमरेटर काय आहे एक्स प्लस वाय, त्याला पण आपण ब्रॅकेट टाकू, नंतर ओपन करू. आता ब्रॅकेट ओपन करू, वाय प्लस झेड मायनस एक्स, मायनस साईन असल्यामुळे हे चेंज होणार, प्लस मायनस झालं, वाय अपॉन बी सी मायनस बी ए, देन वाय मायनस वाय कॅन्सल, झेड मायनस एक्स अपॉन बी सी मायनस बी ए इज इक्वल टू झेड मायनस एक्स अपॉन बी कॉमन सी मायनस ए 2. नाउ each ratio is equal to, आता आपल्याला हा थर्ड रेशो दाखवायचा आहे म्हणून आपण थर्ड रेशोचा डिनॉमिनेटर घेणार. डिनॉमिनेटर काय आहे, सी इंटू ए सी ए मायनस सी इंटू बी सी बी. आता सी एचा न्यूमरेटर ए सी म्हणजे सी एचा न्यूमरेटर आहे झेड प्लस एक्स ब्रॅकेट मायनस बी सी म्हणजेच आपण तिथं सी बी लिहिलं आहे, सी बी म्हणजेच बी सी, त्याचा न्यूमरेटर आहे वाय प्लस झेड. झेड प्लस एक्स ओपन द ब्रॅकेट मायनस वाय मायनस झेड अपॉन सी ए मायनस सी बी. इथे झेड मायनस झेड कॅन्सल, एक्स मायनस वाय अपॉन सी ए मायनस सी बी इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन सी कॉमन इन ब्रॅकेट ए मायनस बी थर्ड. आता फ्रॉम 1 to 3, आता इथे बघा सगळ्याची लेफ्ट साईड इच रेशो आहे, इच रेशो म्हणजे लेफ्ट साईड सेम आहे म्हणून राईट साईड सगळ्या इक्वल असणार, लेफ्ट साईड इक्वल आहे म्हणून राईट साईड इक्वल, आणि म्हणून फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड 3 फर्स्ट घेणार आपण वाय मायनस झेड अपॉन ए इंटू बी मायनस सी इज इक्वल टू सेकंड झेड मायनस एक्स अपॉन बी इंटू सी मायनस ए इज इक्वल टू थर्ड घेणार एक्स मायनस वाय अपॉन सी इंटू ए मायनस बी
आपल्याला हेच शो दॅट होतं, हेच आपल्याला दाखवायचं होतं आणि ते आपल्याला मिळालंय. आपल्या इथे सम कंप्लीट झालंय. नाउ सेकंड सम, इफ x upon 3x minus y minus z is equal to y upon 3y minus z minus x is equal to z upon 3z minus x minus y and x plus y plus z is not equal to 0, then show that the value of each ratio is equal to 1 by the theorem on equal ratios. Each ratio is equal to, आता आपल्याला each ratio is equal to ह्याची ॲडिशन घ्यायची. न्यूमरेटरची न्यूमरेटरला ॲडिशन, डिनॉमिनेटरची डिनॉमिनेटरला ॲडिशन घ्यायची. आपण त्याप्रमाणे इथे ॲडिशन घेतली आहे. न्यूमरेटरची ॲडिशन x प्लस वाय प्लस झेड अपॉन 3x मायनस वाय मायनस झेड प्लस 3y मायनस झेड मायनस एक्स प्लस 3z मायनस एक्स मायनस वाय. आता आपण ॲडिशन करू. एक्स प्लस वाय प्लस झेड, न्यूमरेटर आहे तसाच, न्यूमरेटर ॲज इट इज. 3x आणि अजून एक्सच्या टर्म बघू आपण. मायनस एक्स 3x आपण घेतलेत. मायनस एक्स मायनस 2x प्लस 3y मायनस y मायनस 2y प्लस 3z मायनस z मायनस z मायनस 2z. therefore is equal to x plus y plus z, numerator as it is. 3x minus 2x x plus sign 3x minus 2y y plus 3z minus 2z z. Here x plus y plus z cancel. therefore each ratio is equal to 1. each ratio is equal to 1. आपल्याला आन्सर आपलं मिळाले. each ratio is equal to 1 since x plus y plus z is not equal to 0. Question 4. Solve. First sum, 16x square minus 20x plus 9 upon 8x square plus 12x plus 21 is equal to 4x minus 5 upon 2x plus 3. त्याचा आन्सर घेताना आपण हे पुन्हा इथे लिहून घेतले जसंच्या तसं. आणि मग आता आपण इथे 16x स्क्वेअर आहे, आपल्याला इथे पण 16x स्क्वेअर पाहिजेत. म्हणून याला 4xला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 16x होतील, तर 4xने मल्टिप्लाय केल्यावर 16x स्क्वेअर आपल्याला मिळतील. आणि म्हणून आपण तिथे 4xने मल्टिप्लाय करणार आहोत. हे 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9 अपॉन 8x स्क्वेअर प्लस 12x प्लस 21 हे आपण ॲज इट इज खाली लिहिलं आहे. इज इक्वल टू 4x इंटू 4x मायनस 5. इथे 4xने मल्टिप्लाय केलं म्हणून डिनॉमिनेटरला सुद्धा 4xनेच मल्टिप्लाय करायचं. 2x प्लस 3. इथे आपण 4xने का मल्टिप्लाय केलं आहे, इथे आपल्याला 4x इंटू 4x केल्यावर 16x स्क्वेअर मिळतात, म्हणून आपण 4xने मल्टिप्लाय केलं आहे. इथे 16x स्क्वेअर आहेत, आपल्याला इकडे पण 16x स्क्वेअर मिळतात. आता आपण नाऊ बाय थेरम ऑन इक्वल रेशोज
each ratio is equal to 16x square minus 20x plus 9 minus 4x into 4x minus 5 upon 8x square plus 12x plus 21 minus 4x into 2x plus 3 इथे आपण हे ब्रॅकेट ओपन करून घेऊ. 16x स्क्वेअर मायनस 20x प्लस 9 मायनस 4 इंटू 4 16 x इंटू x x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4 इंटू 5 20x अपॉन 8x स्क्वेअर plus 12x plus 21 minus 4 into 2 8 x into x x square minus plus minus 4 into 3 12 x 4x into 3 12x. Now 16x square minus 16x square cancel, minus 20x plus 20x cancel, 8x square minus 8x square cancel, plus 12x minus 12x cancel is equal to 9 upon 21. आणि याला आपण आणखी डिवाइड करू शकतो. 3 7 जा 21, 3 3 जा 9, म्हणजेच each ratio is equal to 3 upon 7 आपल्याला मिळाले. आणि आता बघा इथे आपल्याला इच रेशो इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळाला 3 अपॉन 7. आता याच्या पुढे आपल्याला सॉल्व करायचं. अजून आपण सेकंड रेशो घेतोय 4x मायनस 5 अपॉन 2x प्लस 3 इज इक्वल टू 3 अपॉन 7. देअरफॉर आता इथे डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4x minus 5 into 7, 4x minus 5 into 7 is equal to 3 into 2x plus 3. तर इथे इंटू साईन नाही घेतलं तरी ब्रॅकेट घेतला म्हणजे ते असतंच. तरी आपण घेतलंय 4 into 7 28x minus 5 7 जा 35 is equal to 3 into 2x 6x plus 3 into 3. हा एक इथे नको आहे, एक सारखा दिसतोय तो. हे ब्रॅकेट आहे म्हणजेच 3 into 2x plus 3. 3 into 3 9. 28x हा 6x इकडे येईल मायनस 6x इज इक्वल टू 9. हे मायनस 35 त्या बाजूला जातील, प्लस 35 होतील. 28x मायनस 6x 22x इज इक्वल टू 9 प्लस 35 44. देअरफॉर x इज इक्वल टू 44. आणि हे 22 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होतील. देअरफॉर x is equal to 22 1 जा 22, 22 2 जा 44 आणि म्हणून x is equal to 2. हे आपलं सम कंप्लीट झालं आहे. आणि क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ कॅन्सल्ड आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 मधलं 2 तुम्ही घरी सॉल्व करायचं. सॉल्व ॲट होम.